समोर तुम्ही बघू शकता बैलगाडा संघटनेचे खरे अध्यक्ष म्हणजे संदीपभाई माली यांच्या दावणीला कायम नवीन काहीतरी आपल्याला खेळ बघायला मिळतो आणि खेळ नाही तर तो मैत्रीचा खेळ असतो. आणि आज पण एक नवीन खरेदी दावणीला उतरलेली आहे बिच्चू म्हणून. रेडगडच्या मैदानामध्ये त्याचा फेरा पण आपण बघितला. त्यानंतर आज इथं गुलालासाठी पळवला आणि गुलाल प्राप्त केला. आपण भुषेदादांना विचार. भुषेदादा नमस्कार. काय सांगाल एक मैत्रीपूर्ण गाडी दिनेशदादा दुधकर. मला वाटतं आता मगाशीच बाईटमध्ये सांगितले मागच्या वर्षी हारण्या पण उतरवला त्यावेळेला पण पहिली गाडी त्यांच्यासोबत झाली आणि आज बिच्चू उतरवला ती पण गाडी त्यांच्यासोबत झाली पहिली. दिनेश भाऊ कसं माहिती आहे का, एक मजा मस्तीवाला आणि चांगला मित्र आहे आणि भाऊ आहे. रात्री माझा त्याचा फोन झाला, आमचा फोन चालू असतो कंटिन्यू, एकमेकाला चिडवत असतो आम्ही. आणि शर्यती क्षेत्रामध्ये चांगला आहे पोरगा, म्हणजे खेळामध्ये तो म्हणजे असा राग रोष नाही. चल शर्यत त्याचं म्हणणं लवकर लवकर होऊन मोकळा होते असं त्याचं. बरोबर. आता जो नियोजन गेला टॉपचं नियोजन त्या दिवशी पण मला ती गाडी पळणार होती रेडगरला, मी होतो तिथं, पण एक एक गोंड्यावर नाव होता तिथं नाव नाही झाला. तोच नियोजन तुम्ही टिकून ठेवला आणि या मैदानाला आले कसं काय? हो, नियोजन कसं माहिती आहे का, आमच्या दादाने शब्द दिला समोरच्याला तो टिकून राहते आणि आम्ही टिकवतो. कारण का काय माहिती आहे, गाडी पळत असली ती गाडी फोडायची कशाला. लोक काय करतात, गाडी पळत असली अरे कुठे तो इथे कमी पळाला कुठे असं नाही. गाडी तो समोरचा बैल पळाला म्हणून शरद जिंकली ना. पण बरोबर, दोन्ही नंदी पळतात म्हणून शरद जिंकतात. बरोबर. जर गाडी पळत असली तर माझं तरी म्हणणं आहे काही लोकांना असं आहे तर तुम्ही नका फोडायचा प्रयत्न करू, पळते तर पळू द्या. बरोबर. कारण काय माहिती आहे, जर कुठेतरी 19-20 झालं तर नंतर तो मालकांचा विषय असतो. बरोबर. आता काय आम्ही बघतोय मैदानामध्ये आल्यानंतर ना प्रिन्स माली हे सुद्धा असतात. त्याच्यानंतर सर्व टीम असतं तुमची. भूषणदादा असतील, चिंतामण शेठ पण असतात, कुंदनदादा असतात. एक संदीपभाई मालीनी ना जी कमवलेली माणसं आहेत ना ती कधी त्यांची साथ नाही सोडत. काय बोला? माझे बाबा आणि दादा म्हणजे पूर्वीपासून शर्यती क्षेत्रामध्ये आहेत. माझे बाबा म्हणजे स्वतः ड्रायव्हर पण होते. आमचं मोठा बल्मा पळायचं कोणाला नसेल नाही. बल्मानी पूर्ण घाट गाजवलेला आहे. आता यूट्यूब आले त्या टायमाला यूट्यूब असतं ना तो ब्लूटूथमध्ये माझा घर भरला असतं. बरोबर. एवढं ब्लूटूथ माझ्या घरात असते. आता जी पळतात ना, माझं म्हणणं तू बादशाह कोण असतो, जो बादशाह म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज बादशाह आहे. बरोबर. बादशाह तुम्ही स्वतःला बैल प्राणी आहे तो. बरोबर. काही बोलतात मी बादशाह मी वाघ, कशाला बादशाह वाघ करतात. अशी प्रेमाची शर्यत करा ना. बादशाह वाघ कराल ते शर्यती क्षेत्रात कधीच माणूस टिकू शकत नाही टिकू शकत. बरोबर. आता प्रेमातच, कारण का आपली कमिटी पण चांगली आहे आणि कमिटीत पप्पू दादा झाला, विकास कानोल झाला, परत भाई झाले, मुंगाजी शेठ झाले, सोनू बोपतराव झाला, परत कुशलीचे आप्पा झाले, भूषण दिले, देवेश फडके आणि आम्ही म्हणजे सारखं म्हणजे आमचं. आणि फलेगावचे आपले संजय दादा झाले. म्हणजे ग्रुपवर चालूच असतं आमचं, म्हणजे कंटिन्यू काय करायचं काय नाही. आणि लोक आपली काय करतात माहिती आहे का, कमिटीला ट्रोल करतो. तुम्ही ट्रोल नका करू, कमिटी आहे म्हणून आता तुम्हाला चांगले दिवस बघायला भेटले. कमिटी नसली ना मी सांगतो एका महिन्यात शर्ती बनवणार. बरोबर आहे. कारण कुठेतरी मला वाटतं आजच्या मैदानात मी थोडा काय प्रकार घडला होत राहतं. पण समोरच्याला समजायला पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलू शकत नाही. आपलं शर्यत झाली, आनंद आहे आपल्याला. सर्व हसी मजाकचे शर्ती झाल्या पाहिजे. कारण का दादा आहे त्यावर तुम्हाला सांगतो, जवळ आपले अध्यक्ष आहेत त्यावर हे शर्यती क्षेत्र टिकणार. बरोबर. मी बघितले रात्री बेरात्री कोणाचा टेम्पो कुठे पकडला पोलिसांनी. खालापूर टोल नाका होऊ दे, कुठल्या टोल नाक्याला टेम्पो पकडला. दादाला रात्री 2 वाजता येऊ दे, 3 वाजता फोन नसेल उचलला तर कोणी पण सांगा. बरोबर आहे. प्रत्येकाचा फोन उचलतं. नाही तर मी पण आपले एक सोनू म्हणून आहेत आपले इथले कोपरगावचे. सोनू त्याचा सरनेम नाही माहीत, तो पण बजरंग दलमध्ये आहे. तो पण दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे आपले कुठे ना कुठे दादा म्हणजे चांगलं हे करत असतो. बरोबर. आता ज्या प्रकारे बिच्चू दावणीला उतरवले ना, कुठेतरी जी गती होती ना ती भाईंच्या दावणीला असणं. दावणीला गती लावणारी बैल आहेत ना ती कायम आम्ही बघितले आहेत की भाईनी उतरवल्यात. कारण बघा त्यांची कधी भाईनी नाही बॅनरबाजी केली नाही, कधी किंमत टाकली. याच्या मागचं कारण काय सांगाल 2 शब्दात? किंमत आम्ही टाकत नाही आणि कधी टाकायला पण लागते. पण काय माहिती आहे का, आम्ही किंमत टाकतच नाही. आणि आजपर्यंत आमचं शर्यती क्षेत्र म्हणजे आज शांतपणेच चाललं आहे. आरली जिंकली तर जिंकली, घरा निघायचा. आमचे 3 बैल आहेत, अजून बैल आहेत, आमचं टेम्पो पण आहे स्वतः. बरोबर. चला आता मी थोडीशी बैलाची माहिती घेतो त्यांच्याकडनं. एक जॅकी म्हणून त्यांची ओळख आहे आपले किसन दादा. आणि कुठेतरी बघा भाईंच्या दावणीला हा जो बैल उतरवलाय ना कुठेतरी त्यांचा खूप मौलाचा वाटा आहे. ते आपण विचारूया कसं काय भाईंच्या दावणीला नियोजन केलं तुम्ही हा बिच्चू उतरवण्याचा? प्रिन्स दादाचा मला फोन आला होता, बाबा मी आपल्याला एखादा आहे का तुमच्याकडे? आहे ते म्हणे कुठला आहे. मी सांगितलं मला आमच्यापासून देतील का आपल्याकडे येतील. मी म्हणलं आपल्याकडे केव्हा येतील ते. म्हणून मला फोन केला.
दिलीप भाऊला आमच्या त्याला म्हणलं प्रिन्स भाईला बैल द्यायचा आपल्याला त्याने पुढे शब्द नाही केला या वरांचं कसं आहे फक्त एवढं म्हणलं की प्रिन्स दादाला आपल्याला बैल द्यायचा मला प्रिन्स भाईचा फोन आला बरोबर आहे. मग त्याने बैल भरला घेऊन आले म्हणजे तिथं आल्यावर नियोजन केलं प्रिन्स भाईनं म्हणजे आपल्याला कुठला म्या म्हणलं आपल्याला बैल कुठला टाका आपला बैल कमी पळत नाही सर बरोबर आहे प्रिन्स दादा बरोबर आहे. मग त्याने नियोजन केलं त्या मैदानात आलो आम्ही तिथं काही शर्यत झाली नाही मग तेच नियोजन आज इथं आलं. बरोबर आहे. आता जो रिडगरच्या मैदानाला पण एक फेऱ्याला खूप गती लागली होती. हां. मला वाटतं आज इथं सर्वात जास्त गती लागणारी गाडी मला वाटतं हीच ठरेल. काय बोलाल? गाडी म्हणजे हा बैल सेकंदाचा आमच्या इकडे शंकरपट होते सेकंदाचे तर तिकडे हिशोबानं जर म्हणलं तर बैल जाम पळाला तिकडे हिशोबानं कारण की आमच्या इकडे शॉर्ट पडला असतो पण प्रिन्स दादा हिंमत लय मोठी आहे ते म्हणते तुमचा शॉर्ट पळणारा बी असू द्या फक्त त्या समाजावर विश्वास आहे त्याच्यामुळे मी म्हणलं प्रिन्स दादा अजून बैल 3 फेऱ्याला आणलेला नाही किंवा बिनजोडला आणलेला नाही ते म्हणले घेऊन येईन मी सगळं सांभाळतो. बरोबर आहे. आता जी दादांची माहिती द्या ना थोडीशी त्यांच्याकडनं. हां दादा काय सांगाल तुमच्या दावणीतून बैल हा भाईंच्या दावणीला कुठेतरी प्रत्येक नाशिक असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे गाडा मालक असतात त्यांची एक इच्छा असते की भाईंच्या दावणीला माझा बैल पलावा आणि तो आज पलतोय आणि पहिलाच गुलाल पण मुंबईला मिळवलाय. हा बैल माझा बिच्छू मी दिलीप रामराव चव्हाण जोगवाडा तालुका इंदूर जिल्हा परभणी मला किशनदाचा फोन आला की दादा आपल्याला बैल न्यायचा आहे बिनजोडसाठी. मला दादा बैल बिनजोडसाठी नेऊ बैल पळतो आपला पण आपल्याला त्या ठिकाणची माहिती नाही. किशनदा म्हणजे माझ्या तिथं जीवलग मित्र आहेत म्हणजे शेट आहेत सगळे मी दादाचं नाव घेतलं की आपण त्याकडे उतरायचं. मला दादा हे मी बैल आणतो सगळं नियोजन तुमच्याकडे आपण बैल टाकून पाहिला बैल पळाला आपल्याला त्या बैलाची खुशी बरोबर आणि बैल हा पळत राहावं ही आमची सुद्धा इच्छा. बरोबर आणि नाव होईल बरोबर. आणि कुठेतरी मी बघितला मुंबईला पहिलीच सायकल बघा एक भले छोटी गणा असून दे पण ती बक्षीस मिळवली एक गुलालाचा मान. आज मला वाटतं या पिसोऱ्याच्या मैदानामध्ये जेवढी पण काही मंडळी जमली होती शर्यती बघण्यासाठी किंवा गाडा मालक त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडावर मला वाटतं चेहऱ्यावरती आज खुशी होती आणि त्याही बघितलं आहे जो गती त्याची कुठेतरी आज चर्चा होणार रात्रभर. काय बोलाल? आता ते नियोजन सगळं दादांकडे होतं ते दादा नियोजनानुसार बैल पळाला यामध्ये काय फक्त मी म्हणजे एक बैल धरणारा बरोबर त्या ठिकाणचा मालक म्हणजे फक्त मी बैल धरणारा बरोबर तिकडचं नियोजन आम्हाला करू या साईडचं आम्हाला नियोजन होत नाही. बरोबर कारण बाई आहेत. चला आता थोडक्यात एक प्रश्न मी घेतो. त्यासाठी मला आता अंदाज आला नाही हो बरोबर केलाच आहे. आता माहिती तुम्हाला पण मिळाली 600 किलोमीटर लांबवरून बैल आले 600 किलोमीटर वरून बघ मित्रांनो. आणि एक नावाविषय घेतो. एमपी वरून येणारी बैल आहे येणारी म्हणजे येणारे का नागपूर वरून आणि एमपी वरून अजून बघितलेलं बैल तो विकला नाही बैल तुमचाच आहे तुमचाच आहे. बरोबर तेव्हा घेऊन जा तुम्ही बरोबर. आणि बरोबर थोडंसं त्याच्या नावाविषयी माहिती द्या ना. बिच्छू नाव म्हणजे कसं काय नाव? बिच्छू म्हणजे आपलं हिंचू असतं कसं आहे ज्या ठिकाणी ज्यावेळेस मी बैल घेतला होता त्यावेळेस बैल आज चढताना गाडीमध्ये असा चढाला की समोर मागून उडी मारून डायरेक्ट कॅरियर त्याचे पाय गेले. तर आम्ही त्याच वेळेस म्हणलं की जसा बिच्छू पळतो तर तसा हा पळणार म्हणजे त्याचा नाव शेमदा तुम्ही खाली जर असतं ना खाली तो आपला बिच्छू कसा मागचा नांगा वरती करतो तसं 2 पाय वरती करतो आणि अंगा उडून एवढी रत्नी करतो ना मांडाला एक नंबर आहे बैल खाली तो पायटो ठेवला लागतो पण सेम जसं बिच्छू कसा वरता नांगा वरती करतो त्याच क्वालिटीचा आम्ही बैल. बरोबर. चला बिच्छूला आपण भाईंच्या दावणीला येणाऱ्या कालामध्ये खूप सारी गुलाला घ्यावा अशा शुभेच्छा देऊया. प्रत्येक ख्वाहिश पूर्ण करते म्हणजे दादा आमच्यासाठी भरपूर बैल माझे तो एकदम शौक पूर्ण भाईच करतो मी तुम्हाला माझे बाबा आणि भाई बरोबर मला टेन्शन नाही. बरोबर. चला तुम्हाला गुलालसाठी शुभेच्छा. प्रिन्स दादा तुला पण शुभेच्छा.